अरे बाबा छगन भुजबळ, तू थांब रे थोडं, जरा दम धर. वा कार्यक्रमात लावतो मी, तू थोडं थांब. येवल्यामध्ये मनोज जरांगे पाटलांनी प्रचार सभा घेतल्या, येवल्यात रोड शो झाला, रॅली सुद्धा निघली. मात्र या सगळ्या गोष्टीचा काहीच परिणाम झाला नाही. येवल्यामधनं मराठा आरक्षणाला विरोध करणारे छगन भुजबळ मात्र विजयी झाले. येवल्यामध्ये जरांगे फॅक्टर का चालला नाही, नेमकी काय आहेत कारण? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलं. मात्र हे उपोषण हळूहळू चर्चेला यायला लागलं. चर्चेला येत असताना विविध नेते सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या अंगावर घेतले आणि त्यात सगळ्यात पहिलं नाव घेता येईल ते म्हणजे माननीय छगन भुजबळ यांचं. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात बरंच वातावरण पेटलं सुद्धा होतं आणि या सगळ्या गोष्टीला धरून मराठा बांधव असो किंवा छगन भुजबळ यांचे समर्थक यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा चकमकी घडल्याचं पाहायला मिळालंय. हे छगन भुजबळ इतका अपेक्षा पायाचा आहे, यांनी धनगर बांधवात आणि मराठा बांधवात सुद्धा वाद लावायचे ठरवले. अरे बाबा छगन भुजबळ, तू थांब रे थोडं, जरा दम धर. वा कार्यक्रमात लावतो मी, तू थोडं थांब. आणि तसं बी यावल्यातले लोक तुला निवडून येऊन बी देत नाहीत ह्या बारीने. तू 7-8-10 म्हशी घेईन, एखादा हाल्या घेईन, हिंड तिकडे. आता मनोज जरांगे पाटलांनी काढलेली मुंबई वारी असो किंवा मनोज जरांगे पाटलांची कोणतीही एखादी सभा असो, त्या सभेमध्ये छगन भुजबळ यांचं नाव मात्र घेतलं जायचं. का? कारण की मराठा आरक्षणाला विरोध करत किंवा जरांगे पाटलांच्या विरोधातली भूमिका छगन भुजबळांनी घेतली आणि त्यामुळं मराठा समाजाच्या त्याचबरोबर मनोज जरांगे पाटलांच्या निशाण्यावर छगन भुजबळ पहिल्यापासूनच राहिलेले आणि त्यामुळेच कदाचित लोकसभा निवडणुकीत सुद्धा छगन भुजबळ यांना सीट तिकीट पक्षानं दिलं नाही आणि त्यांना तिथून निवडणूक लढवता आली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळ हे येवल्यामधून उभा होते आणि येवला मतदारसंघामध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधात शरदचंद्र पवार या गटाचा एक उमेदवार दिला होता. खरं तर येवला मतदारसंघाचा जो निकाल लागला हा सगळ्या महाराष्ट्राला धक्का देणाराच असा म्हणता येईल. कारण की मराठ्यांच्या म्हणा किंवा मनोज जरांगे पाटलांच्या निशाण्यावर असणारे छगन भुजबळ हे येवल्यातनं विजयी झाले. येवला मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवली आणि त्या प्रचारादरम्यान जरांगे पाटील सुद्धा त्यांनी सुद्धा तिथं सभा घेतल्या होत्या, काही रोड शो सुद्धा केले होते, रॅल्या सुद्धा काढल्या होत्या आणि त्या सभामध्ये अप्रत्यक्षरित्यानं छगन भुजबळ यांना पाडण्याचे संकेत सुद्धा जरांगे पाटलांनी दिले होते. मात्र हे सगळं असून सुद्धा जरांगे फॅक्टर येवल्यात चालला नाही. सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे भुजबळांच्या विरोधात शरद पवार गटाचा उमेदवार उभा केला होता आणि भुजबळ 26,000हून अधिक मतांनी विजयी झाले. 2019चा विचार करायचा झाला तर 56,000 मतांनी छगन भुजबळ तिथून विजयी झाले होते. त्या तुलनेत विचार करायचा झाला तर लीड कमी झालेली आहे. 26,000 एवढ्या मतांनी छगन भुजबळ तिथून विजयी झाले. मात्र या ठिकाणी ज्यांचा पराभव झाला ते शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार माणिकराव शिंदे हे मराठा आहेत आणि ते मराठा असल्या कारणानं मराठा फॅक्टर येवल्यामध्ये जास्त चालेल अशी आशा होती. त्याचबरोबर जरांगे पाटलांनी सुद्धा येवल्यामध्ये बऱ्याच सभा म्हणा, रोड शो किंवा तशा पद्धतीनं अप्रत्यक्षरित्या संकेत दिले होते. मात्र हे सगळे संकेत कुठंतरी फेल ठरले. जरांगे फॅक्टर येवल्यात चालला नाही. खरं पाहायचं झालं तर येवल्याची जी संख्या आहे, मराठा समाजाची संख्या किंवा मतदान म्हणता येईल तर 1,35,000 एवढं मतदान तिथं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा कुठं ना कुठं तरी परिणाम येवला मतदारसंघामध्ये झाल्याचा पाहायला मिळतंय. एका जातीच्या आधारावरती निवडणूक लढवता येऊ शकत नाही, जरांगे पाटलांनी सांगितलेलं हे वाक्य आणि हेच वाक्य कुठं ना कुठं तरी येवला मतदारसंघात सुद्धा कामाला आलं. मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये छगन भुजबळ विजयी झाले आणि कुठं ना कुठं तरी जरांगे फॅक्टर येवल्यामध्ये अयशस्वी ठरला असंच म्हणावं लागेल. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? आणखी कोणती कारणं असू शकतात की जरांगे फॅक्टर येवल्यामध्ये अयशस्वी ठरला? खरं तर मराठ्यांच्या म्हणा किंवा जरांगे पाटलांच्या निशाण्यावरती छगन भुजबळ असताना सुद्धा किंवा मराठा विरोधातली छगन भुजबळांनी भूमिका बऱ्याचदा घेतली, जरांगे पाटलांच्या विरोधात सुद्धा बरीच वक्तव्य केली. मात्र एवढं सगळं करून सुद्धा येवला मतदारसंघातून ते विजयी झाले. तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा.